लग्नाच्या संबंधासाठी पाहुणे आले होते आज आपल्या घरी. आता आपल्या घरी पाहुणे येणार आहे म्हटल्यावर त्याची सोय तर झालीच पाहिजे. यासाठी सगळ्यात पहिले तर एका रूम मध्ये मस्तपैकी चटाया गाद्या लोडगीड सगळं आथरून ठेवलं. आता तुम्हाला विचार पडला असेल की याले पाहुणे पाहायला येऊ राहिले सगळे कामं हाच कोण करू राहिला. अरे भावांनो, पाहुणे आपल्याला पाहायला येऊ राहिले, आपल्या भावाला पाहायला येऊ राहिले. हा पुढे व्हाईट शर्ट वाला ना, हा याले मला काय वाटलं होतं मला पाहुणे पाहायला येऊ राहिले. अरे बा, अजून तर लय टाइम आहे आपल्याला. नाताच्या लग्नात पाहणं कशा दोन्ही आज्या कामं करू राहिल्या. तर आजीला म्हटलं पाहिजो आरामशीर गीताले लावून घ्यायची निवा नाही. तर आजी म्हणे तू फक्त खायचं काम कर भाऊ, माझ्या टेन्शन नको घेऊ. बाकी काही असो पण आजची भाजी एक नंबर बनणार आहे बरं. कारण की भाजी बनवायला कोणी आचारी नाही आहे. मामा मामी आहेत सोबत. मामा सांगेले मामी टाकेले. आज तर भाऊ प्रत्येकाला कामं वाटून दिलं वाटते. आमच्या मोठ्या बहिणीला दिलं भाऊ भांडे घासायचं काम. आमच्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यात लहान असल्यामुळे मला दिलं पाहुण्याचे हातपाय धुवायचं काम. आता आपल्या घरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर एवढे तेवढं तर काम करावं लागणारच आहे. पहिले तर सगळे पाहुण्याला पाणी दिलं, त्याच्याबाद नाश्ता देऊन दिला. नाश्ता होत नाही तर 5 मिनिटात चहा बी देऊन दिला. पेनं होत नाही तर नरदेवाने एंट्री बी मारली अंदर. याच्या पहिले तर मी ना हा काय कार्यक्रम आहे तर कधीच पाहिलं नव्हता, पण आज पहिल्यांदा पाहिलं तर असं वाटू राहिलं की लग्नच नाही करायला पुरत राव. ती प्रश्न विचारतात रे बा, बेकार काम आहे. इकडून आमच्या एकूण त्या बहिणीला सांगलं काही डेंजर असते बा हे तर. बहिणी म्हणत तसंच असते, मी टेन्शन नका घेऊ म्हणे, तुमच्या बहिणीसोबत नाश्ता करून घ्या. आमच्या फॅमिलीमध्ये कोणताही कार्यक्रम असला तर बाया वगैरे सांगायचं काम नाही बरं आम्हाला. आमच्या सगळ्यात लाडक्या काकून मोठे एवढे आहेत की टेन्शनच नाही राहत आम्हाला. चला आता पोळ्या बी आले, भाजी वरण बी झालं, सलाद बी ओके. मग उशीर करून काय फायदा, सगळ्या पाहुण्याला दिलं जेवायला बसून. मी तर पंक्तीला वाढलं, त्यासोबत नरदेवाला एक एक जिलेबी वाढायला लावली. शेवटी सगळे जेवल्यानंतर आम्ही बी बसलो जेवायला. कारण की एकदा भूक लागली की तुम्हाला तर माहित आहे तुमच्या भावाजान जमत नाही. मग जेवण वगैरे झालं, सगळ्या पाहुण्याला टाटा बाय बाय गेला. मग भावांनो आजच्यासाठी एवढंच. याच्या पुढे काय झालं ते पाहण्यासाठी तुम्ही पटापट फॉलो करून घ्या.